ठिकाणी डिंगोरे उदापूरसाठी जे उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत त्यामध्ये या गावची कन्या आणि मांडवे गावची सासूरवशील सौ सोनाबाई तुकाराम दाभाडे यांना जिल्हा परिषद साठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर उदापूर गणामधून तळेरान गावची सौ आशा कैलास गावकर यांना पंचायत समितीची उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर डिंगोरे गणामधून सौ नीलम मनोज आंबले यांना या ठिकाणी पंचायत समितीची उमेदवारी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सर्व ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची ज्या जे पक्षांची युती आहे सर्व पक्षाच्या वतीनं आज आई काळूबाईच्या मंदिरामध्ये सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी आपण सर्व तळेरान ग्रामस्थ या ठिकाणी श्रीफळ वाढवून खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रचाराला प्रारंभ करत आहोत। प्रचाराला प्रारंभ करत असताना आई काळूबाईवर आपल्या अत्यंत नितांत अशी श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी जरी आज देवपारधी या ठिकाणी गेलेले आहेत तरी सुद्धा श्रद्धेपोटी आपण या ठिकाणी मंदिरामध्ये येऊन नमस्तक होऊन आपल्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजय प्राप्त व्हावं म्हणून आज आपण या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। निश्चितच आई काळूबाईचा आशीर्वाद हा आपल्यावर सातत्याने आहे आणि राहणार आहे। त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तळेरान गावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अनेक वेळा संधी दिलेली आहे। मागच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी संधी दिली होती, परंतु आपल्याला काही गोष्टीमध्ये ग्रामस्थांना एकोपा साधता आला नाही। परंतु पुन्हा एकदा पक्षाने आपल्या गावावर विश्वास दाखवलेला आहे। तर आपण सर्वांनी एकजुटीनं एक विचारानं आपले उमेदवार हे भरघोस मताने या ठिकाणी निवडून आणले पाहिजेत। सौ सोनाबाई तुकाराम दाभाडे, सौ आशा कैलास गावकर, सौ नीलम मनोज आमले हे तिन्ही उमेदवार आपल्या मतदारसंघातून खूप असं मताधिक्य घेऊन विजयी झाले पाहिजेत। याच्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहू आणि आपण यांना सहकार्य करू अशी या ठिकाणी तळेरान ग्रामस्थांना विनंती करतो आणि मी थांबतो। धन्यवाद। गावचं श्रद्धास्थान आई काळूबाई आज तिचा योगायोगाचा वार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आपण फॉर्म भरतोय। पक्षाचा आदेश आहे त्याप्रमाणे आपण या फॉर्मसाठी जाणारच आहोत फॉर्म भरण्यासाठी। पण तत्पूर्वी आपले जे उमेदवार आहेत गट आणि गण, तर गटासाठी सोनाबाई तुकाराम दाभाडे मुक्काम पोस्ट कोपरी मांडवी आणि आपल्या गणाला म्हणजे उदापूर गणाला आशा कैलास डावकर आणि डिंगोरा जो गण आहे त्यात नीलम मनोज आंबले या तीन उमेदवार आपले घड्याळ या चिन्हावर लढणार आहे। कारण आपले दोन्ही पक्ष तुतारी आणि घड्याळ श्रेष्ठीने निर्णय घेतात आणि आपण घड्याळ या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवतोय। माझी विनंती या निमित्तानं आहे की आता आपण सरपंच गोविंदराव साबळे यांच्यासह ग्रामस्थ जबाबदारीत येऊन आपण नारळ इथं वाहिलेला आहे आणि देवाला साकडे घातलेला आहे। आपण विनंती एवढीच आहे की बऱ्याच दिवसातून पाठीमागे काय घडलं याचा विचार नाही करायचा, तर चालू वर्तमान अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून पक्षाने वर तिकडे दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ मंडळी असतात, इकडं माजी आमदार अतुलशेठ बेनके असतील, इकडं तुषारभाऊ थोरात असतील, आपल्या भागातले तुळसाराम गोपाळा भाऊसाहेब असतील किंवा जे काही पक्षाचे लीडर आहेत या सर्व लीडर लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि आपल्या गावाला देखील एक प्रातिनिधिक स्वरूप दिलेले। म्हणून माझी विनंती की तिन्ही सीटं ही आपली आहेत या भावनेनं आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि जास्तीचं मताधिक्य, कारण तळेरान एक पश्चिम भागातलं गाव असं आहे की सर्वात जास्त मतदान असणारं हे गाव आहे आणि म्हणून आपलं मतदान हे निर्णायक मतदान आहे। माझी विनंती आहे सर्व ग्रामस्थांना की आपण आपले एकी अशीच दाखवून आपल्या तिन्ही उमेदवारांना मताधिक्याने निवडून द्यावा अशी मी काळूबाईच्या साक्षीनं आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।